तर राम राम मंडळींनी एम.एच. अग्रवाल गणू सातारकर. तर आपली बघा झाली दिवसाची सुरुवात. आपण रात्री बघा MBHPR ढाब्यामध्ये झोपलो होतो ना, अशी पार्किंगची सोय आहे बघा. तर आपल्याला उठायला झाले बघा लेट, त्यामुळे आता निघूया. कारण टाईमपास करण्याचा अर्थ नाही, रात्री पण टाईमपास झाला त्यामुळे काही गाडी आपली बघा पुसत नाही आज. तर वातावरण बघा सकाळ सकाळी कसं झालं आहे आणि त्यात सूर्यनारायणाने दर्शन दिलं आहे. एक नंबर असं भारी वाटतंय बघा, कसा व्ह्यू दिसतोय वगैरे. आणि इकडं ढाबा आहे बघा आणि इकडं अशी आपण पार्किंगला गाडी लावलेली आहे बघा. तर सकाळ सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे. तर सूर्यनारायणाला नमस्कार करून आपण इथून निघूया आता. सकाळ सकाळी केशाला आपल्याला 900 रुपयाला झळ लागली आहे बघा. आपल्याला रिचार्ज आपल्याला माहीत नव्हता, त्यामुळे रिचार्ज टाकावा लागला बघा. टाकाला चहा पिऊया. सकाळी रात्री एक व्हिडिओ थोडा एडिटिंग करायला राहिला होता, त्यामुळे एडिटिंग करत बसलो तो. सकाळी बघा आपण चहानं सुरुवात करतोया. तर चला चहा वगैरे घेतला आहे, पार्किंगचं वगैरे पैसे दिले तर आता निघूया. खूप वेळ झाला आहे बघा. आता वाजलेत किती बघा तुम्हाला लावतो, 7:07 झाली ती. एवढा टाइम गेलेला आहे. तर चला पहिल्यांदा सकाळ सकाळी सीट बेल्ट घालूया, नाहीतर उगं 500ला काहीतरी फाईन लागेल बघा, नाहीतर झळ लागते केशाला लई बेकार बघा. चला निकलते आपली मंजिल की तरफ. तुझे नाम मुखी घेऊन काम करतो रे, कष्ट करून भाकर मिरवितो मी रे, तुझे नाम मुखी घेऊन काम करतो रे. सांगणारे समर्था सांगणारे, परीक्षा तू माझी किती घेतो रे. सांगणारे समर्था सांगणारे, परीक्षा तू माझी किती घेतो रे. व्यर्थ माझे जगणे देवा कसे तुला सांगू, किती रडतो सांगू स्वामी कुणाकडे पाहू. व्यर्थ माझे जगणे देवा कसे तुला सांगू, किती रडतो सांगू स्वामी कुणाकडे पाहू. दुनियेमध्ये तुझ्या रे स्वामी नाही माझा ठाव रे. आलोय बघा चित्रदुर्ग बायपासला, आणि जो पुढचा ब्रिज आहे ना तो आहे बघा पुणे बँगलोर हायवे. तर आपल्याला तो पकडायचा आहे बघा. तर इथून लेफ्ट मारायचा आहे आपल्याला. तर चला जाऊया. तोपर्यंत त्या गाडीवाल्याच काय चुकलं काय कोणास टर्न, तर त्याचा टर्न चुकलेला आणि ही बघा ब्रिज बघा आहे. तर आपल्याला बघा इकडं जायचं लेफ्ट मारून तर बँगलोर हायवे धरायचा आहे बघा. तर आपण मुंबई बँगलोर हायवे धरला आहे बघा. NH48 म्हणून आहे. तर आता 178 किलोमीटर आपल्याला सरळ जायचं आहे बघा. कृष्णागिरी 301 हिरियर 43 किलोमीटर राहिले बघा. तर आपल्याला सरळ जायचं आहे. 178 किलोमीटरवरून आपल्याला लेप मारून दावसपेठ मार्गे निघायचं आहे. तर चला.
बघा हॉस्पिटलला ना आपण काय अजून नाश्ता न केल्यामुळं म्हणलं आंघोळ करूनच जेवण करायचं नियोजन लावावं लागतंय बघा. तर पावसामुळे एवढं पाणी साठले ना खड्डं बिड्डे एवढं पडले की बोलायचं काम नाही. तर चला गाडी लावून पहिल्यांदा आंघोळ वगैरे करूया. बघा काल धुवून वाळू घातलेली पण काल पाऊस असल्यामुळे काय काढली नाही ती. आता वाळ आता काढू बघायला. तर फायनली बघा आंघोळ वगैरे झालेली आहे. आता आपल्याला देवपूजा आवरून का नाही जायचं आणि देवपूजा पण आपण आवरलेली आहे बघा. तर आता देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. तर सर्व आवरून बघा आपण जेवण करायला आलो ना. आपण घेतला आहे शेव मसाला, रोट्या घेतल्या आहे बघा. तर जेवण करूया आणि जाऊयात ना. एक नंबर झाले बरं का जेवण. तर पुढं काय राजस्थान ढाबा नसल्यामुळं आपण इथंच थांबून नाश्ता बी केला नव्हता त्यामुळं जेवण केलं बघा. तो पर गाडी म्हणते बघा मालिक तुमने तो खाना खाया हमारा कब देखोगे और टेन्शन मतले म्हणलं तेरे को भी डिझेल डाल देत आहे. तर आपण बघा घेतली बघा जिओच्या पंपामध्ये. तर म्हणलं टाकी फुल करून इथून निघावं म्हणलं. अण्णाला सांगितलं म्हणलं टाकी फुल करून टाका म्हणलं एकदाशी म्हणजे टेन्शन नाही. पण आज काय ॲडव्हान्स आपल्यामुळं काय आपण एवढं डिझेल टाकणार नाही बघा. कारण गाडी उभा पण होती आणि खर्च पण झाला जरा. त्यामुळं 5,555 रुपयाचं डिझेल टाकलं आहे आणि लव लिटर पंपवाल्याने दिलं आहे बघा आपल्याला. दुसरं कोण देत नाही आपल्याला पण पंपावर 100% आपल्याला लव लिटर प्रत्येक वेळी भेटतं. तर चला निघूया आता. तर डिझेल वगैरे टाकलं बघा आणि तिथनं निघालो आहे. आता हे 10 हॉस्पिटलचा रिंग रोड आहे बघा हॉस्पिटलपर्यंत 90 किलोमीटर पूर्णपणे बघा सरळ आहे. आता काय टेन्शन नाही बघा. का टाकला का काढायची काही गरज नाही. तर चला कंटिन्यू आपली ड्रायव्हिंग करूया. कारण कालपासून काय आपली ड्रायव्हिंग झालीच नाही पूर्णपणे व्यवस्थित. त्यामुळं आपल्याला लय टाईम झाला नाही. तर आता गाडी पोचायला पाहिजे होती पण काय पोचली नाही बघा. तर राव आपण गाडी घेतल्यापासून पहिल्यांदा एवढा टाईम झाला आहे बघा. टाईमपास नाही तर आपली आज खरं गाडी आता खाली व्हायला पाहिजे होती आणि अजून आपण निम्यातच आहे. अजून पोचलोच नाही तर गाडी तर कशी खाली होणार सांगा की. त्यामुळं काय करतात झाला आहे टाईमपास. इकडं तिकडं मित्र वगैरे भेटतात त्यामुळं. आणि त्यात रात्री काही जागच निघलं नाही असं पहिल्यांदाच घडलं राव. नाहीतर सकाळी 7 ते पहाटे 3 वाजेपर्यंत आपण गाडी चालवतो पण काय आपल्याला बघा गाडी चालवणं झालं ना रात्री. तर चलो फिर निकलते आपली मंजिल की तरफ. तर आपण बघा हॉस्पिटलच्या पहिल्या टोल नाक्यावर पुजतो या. तोपर्यंत बघा स्कॉर्पिओवरनं घातली मध्ये बघा. आपल्याला स्पीड ब्रेकर लागल्यामुळे आपण दमान घेतली होती. तोपर्यंत गाड्यानं घुसवलीमध्ये बघा. मारलाय नंबर आपल्या अगोदर. तर चला असू द्या काय जाऊ मारला तर मारला नंबर. इथं काय आपलं डायरेक्ट बघा आता स्कॅन करते डायरेक्ट. त्यामुळे काय लई टाईम लागत नाही इथं आपल्याला. लगेच 2 मिनटात निघते गाडी बघा. चल बाबा उचल. फास्टॅगमध्ये बॅलन्स आहे आपल्या पण. तर उचलते का नाही उचल याला 200 ना बघा. दुसरं टाकायची 4थाच पाला बंदच पडली गाडी राव. तर चला झाली चालू निघूया आता. दोड बेलापूरला आलतो तोपर्यंत आपल्याला बघा विमान दिसले बरं का. तर आपली आता कधी इच्छा पूर्ण व्हायची काय माहीत विमानात बसायची. तर साला हमारी इच्छा कपूरी वगैरे माधव. इकडं दोड बेलापूरला बँगलोरला बघा एअरपोर्ट आहे तिथं लँडिंग होईल बघा. तर आपण बघा फायनली आपण पोचलो आहे बघा हॉस्पिटलला. तर आपल्याला इथून बघा लेफ्ट मारून कोलार चित्तूर वेल्लोर मार्गे आपल्याला जायचं आहे चेन्नईला. तर इथून आपल्याला कमीत कमी अजून असेल इथून 200-250 किलोमीटर असेल बघा. आता इथून लेप मारला का सरळ रस्ता आहे मग काय टेन्शन नाही. इकडून बी आहे सरळ बरं रस्ता पहिल्यानं पण आपण तिकडून कधी जात नाही कारण पहिल्यापासून इकडून जातो काय टेन्शन नाही वगैरे. बॉर्डर आहे ते पण छोटे आहे तेवढा काय टेन्शन नाही त्याचं. त्यामुळे आपण पहिल्यापासून इकडून कंटिन्यू जातो. नाही तर मग आपण ज्यावेळेस माहीत नव्हतं त्यावेळेस आपण बघा इकडून जात होतो आपलं सरळ बँगलोरवरून कृष्णागिरी मार्गे जात होतो बघा.
तर आता काय जात नाही बघा तिकडून. आता आपण बघा कोलारमध्ये पोचलेलो. कोलारमध्ये एवढी दगड मोठी आहे ना, तर एक दगड जर पडला तर 40-50 घरं होतील एवढी मोठी दगड आहे ती बघा. लई मोठी दगड आहे ती. आजी पण हल्ली कर्नाटकमध्ये आलो बघा, तोपर्यंत झाला पावसानं आगमन केलेलं आहे. आणि राव पावसाची एक सिस्टीम आहे बरं का, 15 किलोमीटर पडतोय, 15 किलोमीटर पडत नाही. काय भानगड आहे कोणाच ठाव. प्रत्येक ठिकाणी असंच चाललं आहे. 10-15 किलोमीटर पडतो, 10-15 किलोमीटर पावसच नाही राव. 10 किलोमीटर चांगला पाऊस लागला ना, आता बघा पूर्णपणे इकडं खडखडीत वाजत आहे, इकडं पाऊसच नाही. अचानक आपली तब्येत बिघडल्यामुळं आपण बघा 4 ते 5 तास रेस्ट घेतला आहे. 1-5च्या दरम्यान थांबलोय. आता 8-8:30 वाजून गेले त्या. काय झालं काय माहीत ना, अचानकपणेच म्हणजे डायरेक्ट म्हणजे हातापाय वगैरे दुखायला लागलं, त्यामुळं आपण थांबलो होतो. तर आता जेवण करून निघायचं आपल्याला, आता पॉईंटला जायचं आहे. पहिली ट्रिप असेल की ह्या 2 वर्षातली की आपण म्हणजे गाडी म्हणजे ज्यावेळेस खाली व्हायची तिथं अजून आपली गाडीच पोचली नाही. त्यामुळं आता लय म्हणजे तब्येत डाऊन असल्यामुळं आपण थांबलो, अचानक झाली त्यामुळं. तर आता इथून जेवण करून निघूया. तर आपण अजून चित्तूरच्याच पाठीमाग आहे. तर आपल्याला इथून अजून एक 180 किलोमीटरच्या आसपास आपलं रनिंग राहिले. तर आता हे रात्रीचं मारून घेऊया आणि तिथं जाऊनच झोपूया. तर चला जेवण करूया. इथं गाडी लावली आहे आणि आपल्याला एक हॉटेल आहे. आपल्याला हॉटेलचं काही नाव माहीत नाही, तरी पण आता जेवण करून आपल्याला इथून निघायचं आहे बघा. तर आपण आज बघा दाल मखनी आणि 2 रोट्या मागवलेल्या होत्या. आज काही लय जेवण जायचं नाही, त्यामुळं तेवढं 2 रोट्या आणि दाल मखनीवर दणका लावून आपलं इथून निघूया बघा. 8:41 झाली बघा. अजून तर आपली काही तब्येत ठीक नाही, तरी पण आपल्याला जावं लागणार आहे, कारण आताच ऑलरेडीच म्हणजे 1 दिवस लेट झाला आहे. आतापर्यंत कधी एवढा लेट झाला नव्हता, त्यामुळं थांबून तर चालणार नाही. तर चला निघूया आता. जेवण वगैरे मस्तपैकी केलं या, तर निघूया आता. रस्ता लय राव खराब आहे बरं का, डाब्याच्या खाली उतरलो त्यामुळं. पण तरी पण अचानकपणे तब्येत बिघडल्यामुळं कुठं आपण थांबतोय किंवा काय बघितलंच नाही. डायरेक्ट आपल्याला डाबा दिसला आणि पंप पण शेजारी होता, त्यामुळे डायरेक्ट आपण बघा गाडी उतरून इथंच थांबलो. अजून बघा आपल्याला चेन्नई राहिली 180 किलोमीटर चेन्नई आहे बघा.
तर फायनली बघा आपण पार्किंगला श्री परमपुत्रच्या पाठीमागं राजस्थान ढाबा आहे तिथं. तर 11:30 वाजले बघा आपल्याला राजस्थान ढाब्याला. तर चला एंट्री करूया. आपल्याला सकाळी किती वाजता उठून जायचं आहे त्यासाठी आपल्याला ऑफिसची गाडी घालेली आहे बघा. तर एंट्री भावानो गुड नाईट. आपण नंबर लावला आहे आणि गजर पण लावलेला आहे 5चा. तर आता दिव्यात ताणून सकाळी उठू 5 वाजता आणि मग परत येत निघू. तर गुड नाईट. 5चा गजर लावला होता बघा. 5 वाजून 1 मिनिटानं वाजायला लागला आहे गडी. तर उठून फ्रेश व्हायला आलतो बरं का. तर पाण्याची पिण्याची व्यवस्था चांगली आहे त्यामुळे पहिल्यांदा बघा दात बीत घासून आपलं आंघोळीच करून जावं म्हटलं म्हणजे टेन्शन नाही परत ना. परत कधी भेटते काय माहीत नाही. 1-2 दिवस तर लागतातच म्हणून बघा सकाळी आंघोळी आज पाठची भेटलेलं आहे आपल्याला. सो 1 नंबर आहे बरं का ह्या डाब्यावर. आंघोळी वगैरे हाणली बघा. आता देवपूजा करून आपण तुझ्याशी नात माझं जोडलं. कष्ट करून भाकर मिळवितो मी रे. तुझे नाम मुखी घेऊन काम करतो रे. कष्ट करून भाकर मिळवितो मी रे. तुझे नाम मुखी घेऊन. आपल्याला अजून इथून रनिंग बघा राहिलं आहे 48 किलोमीटर. त्यामुळं लवकर उठलं होतं आणि त्यात ट्रॅफिक लय लागतं मुलकाचं चेन्नईमध्ये. त्यामुळं लवकर निघालो आहे बघा. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे लय वैताग दिला राव. सगळ्या रस्त्याची कामं चालू आहे. बघा फायनली आपण बघा कंपनीपाशी पोहोचलेलो आहे. त्यांना व्हिडिओ पाठवला आहे, फोटो पाठवला आहे. आता कधी येते तर कोणास ठाव. त्यांनी सांगितलं आहे भैया हमारी टीम उधर आ जाएगी और अनलोड करेगी. आता बघू कधी येते काय. नुसतं येतो तर म्हणले ती, लावतो तर म्हणले ती. तर दुसऱ्या का पार्टीवाल्यानंतर काय फोन उचलला नाही. तर मॅडमचा एका फोन आला ना आपल्याला काय येतं मी जमत त्यामुळं गाड्यापाशी आलो. दिले त्यांच्यापाशी मोबाईल वगैरे दिला. दुसऱ्या मजल्यावर आलो बघा. आणि हे मॉलचा विषय आहे. मॉल बनवायचा आला आहे आणि वरनं व्ह्यू असा दिसतो ना 1 नंबर खतरनाक व्ह्यू आहे बरं का. तर चेन्नईमध्ये आपण आहे बघा आता सध्याला. 1 नंबर असा व्ह्यू आहे बघा. आणि आपली गाडी बघा खाली लावलेली आहे आणि आपल्याला वरून हॉटेल दिसलं आहे. मग काय नाश्ता करायला आलो बघा. समोसा घेतला बघा पहिला. नाश्ता करून आलो तर बघा इकडं अनलोडिंग गाडी करायला लागली आहे. तर कमीत कमी तुम्हाला सांगतो 3-3.25 तासानं आपली गाडी अनलोडिंग करायला लागली आहे. हे आहे इथं बघा पेंटर गाडी येतं आणि ह्यांच्या मालकानं दानकावून पैसे घेतले तर बघा आणि ह्यांनाला हाजरीत खाली करायला लागलो आहे बरं का. तर असू द्या म्हटलं काय आपल्याला करायचं. तर फायनली बघा थोडं राहिलं या आणि कुठं गाडी गायब झालं तीच काय कळना. जवळजवळ 4 ते 5 झालं तास खाली म्हणजे करतात गाडी. तर चला बघूया आपण वर जाऊन एकदाशी कुठं आहे तर गाडी काय येतं का. जेवणाची सुट्टी झाली म्हणून गाडी गायब झाली तर कोणास ठाव राव. 4 आणि 5 तास जर गाडी खाली करायला झाल्यावर कसं करायचं सांगा. तर आपण आलो बा फायनली वर. तर गाडी जेवण करून निवांत दिली ताणून. बाया म्हणलं हमारे रेस्ट का काम है यार. म्हणलं हमने खाना नहीं खाया यार भाई, खाली करके बाद में सो जाओ. तर भाई म्हणते हम तो इसमें जो हमारा हाजरे है उसमें काम कर रहे हैं. अभी म्हणलं तुम्हारे मालिक ने बहुत पैसा दबा के लिया होगा. अभी करो भाई म्हणलं खाली यार. हमको इधर से जाने का है, महाराष्ट्र का माल देखने का है. तरी पण म्हणला गाड़ी रुको भाई कर देता है म्हणला. तर चलो ठीक है म्हणलं कोई बात नहीं तुम्हारे हिसाब से करो खाली यार. यूपी बिहार के अपन को दोस्त मिल गए नया है वही. तर बघा आता फायनली 2:32 गाडी खाली केली आपल्या गाडीने. तर त्यांचं काम होतं पेंटिंगचं. त्यांच्या मालकानं पैसे घेऊन त्यांना ही माल खाली करून घ्यायला सांगितला त्याच पैशामध्ये. तर चला असू द्या. फायनली बघा आपल्याला रिसिव्ह वगैरे भेटलेली आहे. तर आपण इथून मारूया कल्टी. तर भावानं आपली झाली ट्रिप बघा कंप्लीट. तर भावानं आयुष्य खूप सुंदर आहे. मेहनत करत राहा, पैसे कमवा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ. तर आपला व्हिडिओ आवडला तर 100% सबस्क्राईब करून जावंच लागतं.